हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराक्षर मॅथ्स स्पेशलमध्ये. तर आपल्या जेईच्या कंप्लीट डिटेल सिरीजमध्ये आपलं चॅप्टर सुरू होतं स्ट्रेट लाईन. तर स्ट्रेट लाईनमध्ये आधी आपला पहिला टॉपिक होता कोऑर्डिनेट जॉमेट्री, ज्यामध्ये आपण कोऑर्डिनेट पॉईंट्स कसे पुट करतात, ठीक आहे, त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला काय, डिस्टन्स फॉर्म्युलाचे वेरियस ॲप्लिकेशन्स काय, हे आधी आपण बघितलेलं आहे. तर आज आपण बघतोय त्याचंच आणखी ॲप्लिकेशन की एरिया ऑफ ट्रायंगल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कसा काढू शकतो आपण. जर आपल्याला पॉईंट दिले असतील तर सपोज माझ्याकडे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे आणि मला ट्रायंगल घ्यायचा आहे, कारण की मला कोऑर्डिनेट पॉईंट यूज करायचा आहे ना. सपोज माझ्याकडे जे ट्रायंगल आहे तो काहीतरी असा आहे. समजा जस्ट अज्युम करा की हा माझा ट्रायंगल आहे. माझा पहिला पॉईंट आहे ए, त्याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1. सेकंड पॉईंट आहे सपोज बी, तर कोऑर्डिनेट आहे x2 y2. थर्ड पॉइंट है सी, याचे कोऑर्डिनेट आहे x3 y3. राइट. मग आता जर मला याचा एरिया पाहिजे असेल, हा एरिया, हा जर एरिया मला पाहिजे असेल तर कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर तुम्हाला डेरिव्हेशन करायचं असेल तर डेरिव्हेशन बघा सिंपल आहे. मी डेरिव्हेशन तुम्हाला सांगतो, फक्त कॅल्क्युलेट करत नाही, विनाकारण टाइम वेस्ट नाही करायचं, ठीक आहे. सपोज मी इथून काय केलं, असे 3 परपेंडिक्युलर ड्रॉ केले. हे आपलं डिस्टन्स किती झालं ऑलरेडी माहिती आहे का, x3 पॉइंट आहे. हे डिस्टन्स माझं आहे x3, ठीक आहे. इथून जर इथपर्यंत डिस्टन्स मला घ्यायचं असेल, हे डिस्टन्स किती झालं आहे x1 च्या बरोबर. आणि सिमिलरली जर हे डिस्टन्स मला मोजायचं असेल तर हे डिस्टन्स माझं झालं x2 च्या बरोबर, राईट. आणि हाईट पण तुम्हाला माहिती आहे, ही y1, हा y3, इथे तुमचा आला असेल सपोज y2 आणि इथे तुमचा आला असेल y1, ठीक आहे. हे सगळे पॉइंट्स आहेत. आता बघा, जर मी याला खाली काहीतरी नाव दिलं, सपोज एम एन आणि ओ, तर जर मला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं असेल तर मी काय करू शकतो बघा. हा एक ट्रॅपेझियम आहे सी ए एम एन. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू, जो ट्रॅपेझियम आहे आपला आधीचा, हा ट्रॅपेझियम, कुठला ट्रॅपेझियम, हा MCAN. सो MCAN तो एरिया घेतला मी आधी. त्याच्यामध्ये दुसरा ट्रॅपेझियम बाजूचा NABO तो ऍड केला, NABO. आता हे दोन्ही मिळून मला काय मिळालं, हा पूर्ण एरिया, पूर्णच्या पूर्ण एरिया जर तो मिळालेला आहे. मी काय करणार, मला ट्रायंगल पाहिजे तर हा जो खालचा छोटा ट्रॅपेझियम आहे त्याची गरज नाही. म्हणजे या पूर्ण एरिया मधून जर मी या खालचा कॅन्सल आउट करून टाकलं तर फक्त काय मिळणार, मला ट्रायंगल मिळेल. सो मायनस जो दुसरा शेवटचा ट्रॅपेझियम आहे तो आहे MCBO. तुम्ही इथे फक्त फॉर्म्युल्यामध्येच व्हॅल्यू पुट करा. ट्रॅपेझियमचा एरिया तुम्हाला माहित असेल काय, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय, एरिया ऑफ ट्रॅपेझियम आहे हाफ इनटू सम ऑफ पॅरलल साइड्स, हाफ इनटू सम ऑफ पॅरलल साइड. मी इथे लिहून टाकतो तुमच्यासाठी फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम जर तुम्हाला आठवत नसेल तर तो काय आहे, हाफ इनटू सम ऑफ पॅरलल साइड्स. आता हे पॅरलल साइड कुठल्या तुम्हाला दिसते डायरेक्ट इथे, हे y ही जी लाईन आहे ही पॅरलल आहे या लाईन सोबत, ह्या दोन लाईन पॅरलल्स आहेत. तर y3 आणि y1 याचं समेशन आणि पॅरलल साइड्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे या पॅरलल साइड मधला परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथे जर समजा मी एक एक्झाम्पल सांगण्यासाठी जर हा ट्रॅपेझियम घेतला MCA आणि N, इथे दोन पॅरलल साइड कुठल्या आहेत, हा CM आणि हा AN, हे पॅरलल साइड्स आहेत. त्याचं डिस्टन्स किती आहे, हे इथं वर्टिकल y3 आहे, हे इथलं वर्टिकल y1 आहे. तर y3 प्लस y1 भेटला बेसिकली, इनटू दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आहे MN. MN किती आहे, इथून इथपर्यंत मी x1 गेलो, त्यातून किती सबट्रॅक्ट केला x3, तर x1 मायनस x3 असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग जेव्हा तुम्ही याला कॅल्क्युलेट करणार तुम्हाला काय मिळणार, असं काहीतरी फॉर्म्युला मिळेल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू, मी एरियाचा फॉर्म्युला डायरेक्ट हाफ इनटू, ठीक आहे, x1 y2 माइनस y3 प्लस x2 y3 माइनस y1 प्लस x1 y
सॉरी x3 y1 मायनस y2, ठीक आहे. असं काहीतरी फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आता बघा याच्यामध्ये फक्त मी बाहेर साईडला ब्रॅकेट यूज केले आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये पूर्ण हे फॉर्म्युला आहे आपला आणि साईडला मॉड्युलस. मॉड्युलस का बरं, एरिया आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, ठीक आहे. तर हा आपला एरियाचा फॉर्म्युला आहे. इझी ओळखण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. जर ते x1 असेल इथे 2 आणि 3 येणार, इथे 2 असेल तर 3 आणि 1 येईल, इथे 3 असेल तर 1 आणि 2 असेल. लॉजिक लक्षात ठेवायचं की नेहमी आपण एका सर्कलमध्ये राऊंड करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 2 पॉईंट आहे, 1 2 3, समजा असे 3 पॉईंट्स आहे. तर मी एका या राऊंडमध्ये मूव्ह करणार सपोज. म्हणजे जर मी x1 घेतला तर 2 आणि 3 घेणार, 2 घेतला तर 3 आणि 1 घेणार, 3 घेतला तर 1 आणि 2. ते दिसते इथे. 1 असेल तर 2 आणि 3 घेतला, 2 असेल तर 3 आणि 1 घेतला, 3 असेल तर 1 आणि 2 घेतला. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल यूज करू शकतो. आता बघा याला लिहायचा आणखी एक सिंपलसं मेथड आहे एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी. ABC तो ट्रायंगलचा एरिया तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. मी आधी एक पूर्ण व्हॅल्यू लिहितो 1/2 आधी. 1/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ तिन्ही पॉईंट लिहायचे x1 y1 x2 y2 x3 y3 आणि इथे 1 1 1. ते तिन्ही पॉईंटचा डिटर्मिनंट जर आपण काढणार तर आन्सर काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल. ऑब्वियसली हाफ इंटू. आता बघा दोन्ही साइडला जे मॉड्युलसची साइन आहे ते काय सिग्निफाय करायसाठी आहे की एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, तर हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आपला लक्षात असलेला बरं राहील. आता एक छोटासा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की सपोज ट्रायंगल सोडून मी आणखी कुठला डायग्राम घेतो म्हटलं. सपोज हा डायग्राम माझ्याकडे, ठीक आहे. क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, हा माझा पॉइंट आहे A B C D. ओके, याचे कोऑर्डिनेट x1 y1, याचे x2 y2, याचे कोऑर्डिनेट आहे x3 y3 and x4 y4. आता मला याचा एरिया काढायचा आहे. एरिया काढायचा यासाठी स्पेशल फॉर्म्युला काढायची गरज आहे का? बिलकुल नाही. स्पेशल फॉर्म्युला काढायची गरज नाही. का बरं? कारण की बघा जर तुम्ही आता कुठलेही डायगोनल जॉईन करून बघा. जर समजा मी A आणि C जॉईन केला, A आणि C जॉईन केला, किती ट्रायंगल बनले? हा पहिला ट्रायंगल आपला आणि इकडे हा दुसरा ट्रायंगल. तर दोन ट्रायंगलचा एरिया म्हणू शकतो आपण की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे ABCD, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, इट इज नथिंग बट एरिया ऑफ ट्रायंगल पहिले ABC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ACD, राइट. म्हणजे चार डायग्रामची जरी असेल तरी आपण किती दोन ट्रायंगल मध्ये ऍड करू शकतो. सेम लॉजिक तुम्ही आणखी कुठल्या डायग्राम मध्ये यूज करू शकता. मी फक्त एक्झाम्पल सांगण्यासाठी तर एक पेंटागॉन घेतला. ओके, नो प्रॉब्लेम, याच्यामध्ये पण काही इश्यू नाही. ओके, त्याला आपण असं लिहू शकतो x1 y1 x2 y2 अप टू xn इथे yn इकडे. आता बघा इथे थोडासा कॅच आहे. काय कॅच आहे की जर आपण फक्त n टर्म्स घेतली, फक्त किती घेतले आपण n टर्म्स, तर बघा प्रोडक्ट कसं असते, डाउन पॉझिटिव्ह अप निगेटिव्ह. लक्षात ठेवा, डाउन पॉझिटिव्ह अप निगेटिव्ह, डाउन पॉझिटिव्ह अप निगेटिव्ह. बघा दोघा मिळून एक प्रोडक्ट बनलाय, हे दोघा मिळून एक प्रोडक्ट, इथे पण दोघा मिळून एक प्रोडक्ट. तसे तुम्ही प्रोडक्ट करत घेतले तर शेवटी तर n सोबत प्रोडक्ट कलर काही राहणार नाही ना. जेव्हा n सोबत प्रोडक्ट कलर काही राहणार नाही त्याच्या खाली तुम्हाला आणखी एकदा ही टर्म वाढवावी लागेल, x1 आणि y1. आणि अशा प्रकारे तुमचा फायनल जो प्रोडक्ट आहे डाउन पॉझिटिव्ह अप निगेटिव्ह. लक्षात ठेवा डिटर्मिनंटसाठी हमेशा डाउनचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह साइन सोबत येते, अपचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह साइन सोबत येते. याचा म्हणण्याचा अर्थ कसा आहे की प्रोडक्ट तुम्ही लिहायच्या आधी त्याची साइन प्लस पकडायची, प्रोडक्ट करायच्या आधी साइन मायनस पकडायची. प्रोडक्ट केल्यानंतर प्लस पण लावू शकते, मायनस पण लावू शकते, डिपेंडिंग ऑन द नंबर्स यू आर मल्टिप्लाइंग, राइट. तर हा जो एरिया आहे आपला हा आहे कुठल्याही रेग्युलर पॉलिगॉनसाठी ज्याच्याकडे आपल्याला n साइड्स आहे आणि त्याच्या आपल्याला n व्हर्टासेस दिलेले आहेत. जर तुम्हाला ट्रायंगलच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर फॉर ट्रायंगल मी एक्झाम्पल सांगतो. फॉर ट्रायंगल ABC तो काय होणार बघा 1/2 मॉड्युलस x1 y1 x2 y2 x3 y3. आता बघा तुम्ही जर फक्त एवढंच लिहिलं असतं तर तुमचे किती मल्टिप्लिकेशन आले असते बघू शकता तुम्ही, 1 आणि 2 आहे ना, 2 मल्टिप्लिकेशन. बघा प्रोडक्ट किती येते ऍक्च्युअली 1 2 3 प्रोडक्ट आहे. तर तिसरा प्रोडक्ट पण कंप्लीट करायसाठी तुम्हाला पहिला पॉइंट रिपीट करावा लागेल. त्याच्या मागे पण आणखी एक सिंपलचा रिझन आहे x1 y1.
हा झाला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल. याला आपण व्हर्टिकल कॉलम मेथड म्हणतो म्हणायचं असेल तर, जर शब्दामध्ये काही एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. तर का बरं असं करतो, कारण की आपण एक डायग्राम बनवण्यासाठी पूर्ण राऊंड कम्प्लीट फिरतो ना. उदाहरणार्थ 1 पासून स्टार्ट केलं, मला जर क्वाड्रिलॅटरल बनवायचं तर ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी, परत वापस ए पर्यंत. ट्रायंगल बनवण्यासाठी ए पासून बी, बी पासून सी आणि सी पासून परत वापस ए पर्यंत. तर सगळे पॉईंट काय होतात, सर्क्युलर पॅटर्न मध्ये रिटर्न होतात. राईट. तर हा आपला आहे एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया ऑफ पॉलिगॉनशी रिलेटेड एक सिंपल सा टॉपिक. राईट. आता याचे थोडेसे काही ऍप्लिकेशन किंवा थोडंसं काही याच्यानं आपण काय काय गोष्टी बघू शकतो ते चेक करूया. राईट. तर एरिया ऑफ ट्रायंगलशी रिलेटेड आणखी छोटीशी गोष्ट समजा आता. ओके. अच्छा, एक कन्सेप्शन तुम्हाला सांगितलं. कन्सेप्ट काय असते की आपण जे पॉईंट्स लिहितो ते पॉईंट दोन प्रकारे लिहू शकतो. जसं माझा ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे आणि सेम ट्रायंगल आहे, मी ते परत काढतो. ठीक आहे. सेम ट्रायंगल दिसायला सेम नाही पण ॲज्युम करा की सेम ट्रायंगल आहे. मी याचे कोऑर्डिनेट असे लिहू शकतो ए बी सी, किंवा याचे कोऑर्डिनेट मी असे लिहू शकतो ए बी सी. दोघांमध्ये फरक काय की एका ठिकाणी माझं जे रोटेशन आहे ते गेलं अँटी क्लॉकवाईज, एका ठिकाणी माझं रोटेशन जर दिलं आहे ते गेलं आहे ए पासून बी आणि सी क्लॉकवाईज. हे झालं अँटी क्लॉकवाईज रोटेशन आणि हे झालं क्लॉकवाईज रोटेशन. युजली 2 डायमेन्शनमध्ये जेव्हा आपण, किंवा 2D मध्ये म्हणा 3D मध्ये म्हणा, जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो असे क्लॉकवाईज रोटेशन किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेशन, वेक्टरमध्ये तुम्ही शिकणार की गोष्ट एकाला पॉझिटिव्ह पकडतो दुसऱ्याला निगेटिव्ह पकडतो. अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह तर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असं आपण ॲज्युम करून चालतो. इथे एरिया पण काय होणार, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, पण त्याचा सध्या आपल्याला काही फरक पडणार नाही. म्हणून आपल्याला एरिया पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, दोन्ही केसमध्ये आपण एरिया काय घेणार आहे, पॉझिटिव्ह घेणार आहे. नुसतं पॉझिटिव्ह एरिया घ्यायचा असला म्हणून आपण त्याला एरिया कशामध्ये लिहितो, मॉड्युलस चार्ट मध्ये लिहितो, कारण की एरिया नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलसमध्ये जाणार थोडा हायर कॅल्क्युलस, तेव्हा तुम्हाला दिसेल की एरिया आपण प्लस पण करतो आणि मायनस पण करतो डिपेंडिंग ऑन द चॉईस. आता इथे तसं करायची काही गरज नाही आहे. ओके. तर एक एरिया ट्रायंगल रिलेटेड आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल हा माझा एक ट्रायंगल आहे. सपोज हा ए आहे, बी आहे आणि ते कुठेतरी पॉईंट असेल माझा सपोज सी. ठीक आहे. हा सी पॉईंट आहे. आता हा एबीसी ट्रायंगल काढला की याचा काहीतरी एरिया मला माहिती आहे. हा माझा एरिया आहे. राईट. हा माझा एरिया आहे त्या ट्रायंगलचा. पण सपोज जर मी या सी पॉइंटला खाली खाली घेऊन आलो, ठीक आहे. आता मी सी पॉइंट साठी एक डॉटेड लाईन काढली. समजा मी सी पॉइंटला इथे शिफ्ट केलं, सी डॅश झाला. ऑब्वियस एरिया ऑफ ट्रायंगल काय झाला, आता छोटा झाला. एरिया ऑफ ट्रायंगल काय झालाय, छोटा झालाय. मी जर या सी पॉइंटला आणखी छोटा केला, इथे कुठे आणखी खाली आणलं, एरिया ऑफ ट्रायंगल आणखी किती झाला, छोटा एरिया झाला. पण समजते ना, एरिया काय झाला, छोटा झाला, खूप छोटा एरिया झाला. सो ज्या वेळेस मी सपोज हा जो सी पॉइंट आहे हा एक्झॅक्टली वापस घेऊन येऊन याला या ठिकाणी लाईनवर पुट करतो. आता ट्रायंगल बनतोय का, ट्रायंगल नाही बनला. ट्रायंगल नाही बनला का बरं, कारण की हा एरिया कमी कमी होत आला. एरिया ऍक्च्युअली फायनली काय झाला, 0 झाला. सो बेसिकली जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल 0 असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज 0, जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल 0 झाला, देन ए बी सी कसे आहे, पॉइंट्स ए बी आणि सी आर एका लाईन मध्ये आहे. त्याला एक शब्द वापरतो आपण, कोलिनियर. तिन्ही पॉइंट कसे आहेत, कोलिनियर. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की 3 पॉइंट कोलिनियर केव्हा असतात, सो टेस्ट फॉर कोलिनियरिटी म्हणतो आपण याला, टेस्ट फॉर कोलिनियरिटी. अशा खूप साऱ्या टेस्ट आहे, एकच असं कंपल्सरी नाही आहे, बऱ्याच टेस्ट आहे याच्यामध्ये. तुम्ही डिस्टन्स टेस्ट पण करू शकता, डिस्टन्स वाली की ए सी प्लस बी सी इज इक्वल्स टू ए बी, ते पण कोलिनियरिटी टेस्ट आहे. तुम्ही सगळ्यांसाठी लाईनचं इक्वेशन काढा, सी पॉइंट इक्वेशन त्याला सॅटिस्फाय करेल, ते पण कोलिनियर झालं, एकाच लाईनवर आहे. बऱ्याच टेस्ट आहे. पण याच्यापैकी जे आपण सध्या शिकलो त्याच्याशी रिलेटेड की एरिया ऑफ ट्रायंगल जो आपण काढला होता ए बी सी, तो फॉर्म्युला काय होता की 1/2 डिटर्मिनंट ऑफ 3 पॉइंट जे आपले होते x1 y1 1, x2 y2 1 आणि x3 y3 1, त्याचा डिटर्मिनंट जर एरिया ऑफ ट्रायंगल दिला असेल तो किती असला पाहिजे, 0. तर जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल 0 असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणू की एबीसी पॉइंट्स आर कोलिनियर. एबीसी पॉइंट्स आर कोलिनियर. या कोलिनियरचं स्पेलिंग वगैरे कॉल देतो तुम्ही, डब्ल्यूएल असेल शायद, कोलिनियर, कोलिनियर. राईट. सो बेसिकली एक ट्रायंगल आहे, आपण सी पॉइंटला खाली खाली घेऊन चाललोय, एरिया कमी कमी होत चालला,
तर ज्या वेळेस मी एक्झॅक्टली AB पॉइंटवर आणतो त्यावेळेस काय होणार, एरिया टोटली 0 होणार. ज्या वेळेस एरिया ऑफ ट्रायंगल ABC 0 होईल याचा अर्थ C पॉइंट कुठे आला, AB या लाईनवर आला. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल जर 0 असेल तर हे व्हॅल्यू किती असणार, 0. काही ठिकाणी तुम्हाला 1/2 यूज करायची गरज नाही, कारण की 2 तिकडे जर गेला मल्टिप्लाय मध्ये तर 0 × 2 0 झाला. ठीक आहे. थोडंसं याच्याशी रिलेटेड आपण एक क्वेश्चन बघूया की प्रूव्ह दॅट अ ट्रायंगल हॅव्हिंग रॅशनल कोऑर्डिनेट. हा शब्द इम्पॉर्टंट आहे, रॅशनल कोऑर्डिनेट. आता रॅशनल नंबर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. रॅशनल कोऑर्डिनेट्स काय म्हणते, अँड कॅन नॉट बी इक्विलॅटरल. हा एक चांगला पॉइंट आहे. तर तुमच्यामध्ये कधीही सोल्युशन काढता जर तुमच्यामध्ये सोल्युशनला इरॅशनल नंबर आले तर तो इक्विलॅटरल राहू शकतो, पण जर रॅशनल असेल तर इक्विलॅटरल राहणार नाही. म्हणजे तुम्हाला कुठे अँगल 60 डिग्री घ्यायची गरज नाही. आता जास्त लॉजिकल गोष्ट नाही आहे, फक्त काही बेसिक कन्सेप्ट आहे. उदाहरणार्थ एक रॅशनल नंबर घ्या, समजा मी 3 घेतला, दुसरा घेतला 5. 3 × 5 किती होते, 15. सो रॅशनल इंटू रॅशनल काय भेटला आपल्याला, रॅशनल नंबर. तर दुसरं घेऊ आपण 3/2. हा पण रॅशनल आहे. त्याला मी 1 मल्टिप्लाय करतो 4/8 नी किंवा 4/9 नी. याला पण मल्टिप्लाय करा. हा झाला 12, हा झाला 18. हा पण काय रॅशनल नंबर आहे. ऑब्विसली तुम्ही याला फॅक्टराइज करून छोटा करू शकता, पण दॅट्स नॉट द कन्सर्न. आणखी दुसरा नंबर घेऊन बघा. सो कुठल्याही रॅशनल नंबरला जर नॅशनल नंबरनी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, रॅशनल. आणखी एक्झाम्पल 3 - 5 घेतला तर -2. हा पण रॅशनल नंबर आहे. 3/2 -1/2 केलं तरी काय झालं, हा 2/2. हा पण काय रॅशनल नंबर आहे. म्हणजे कुठल्याही रॅशनल नंबरचं तुम्ही ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, तुम्हाला काय मिळणार, रॅशनल नंबर. मग आता इक्विलॅटरल ट्रायंगलचं याच्याशी काय रिलेशन आहे ते बघूया आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याला कोऑर्डिनेट दिली आहे रॅशनल. सो लेट्स आपल्याकडे ट्रायंगल आहे. आता आपण ॲज्युम करू, फक्त ॲज्युम करू. लेट्स ॲज्युम की ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. हे ॲझम्पशन आहे आपलं. लेट्स ॲज्युम इट इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ॲज्युम केलं की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याचे कोऑर्डिनेट ऑब्वियसली x1 y1, त्याचे x2 y2, त्याचा x3 y3. आता जर मला ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल सो देअरफॉर एरिया काय झाला तुमचा, हाफ इंटू, मी डायरेक्ट एरियाचा फॉर्म्युला यूज करतो जो आपण आधी केलेला आहे, x1 इंटू y2 मायनस y3 प्लस x2 इंटू y3 मायनस y1 प्लस x3 इंटू y1 मायनस y2. हा आपला एरिया ऑफ ट्रायंगल आहे. आता बघा आधीच मी सांगितलं की जर आपल्याकडे रॅशनल कोऑर्डिनेट असेल तर ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा. ऑल नंबर्स आर रॅशनल. त्याच्या लॉजिक, या लॉजिक नुसार हा 1/2 काय हा रॅशनल नंबर आहे. हे काय एक रॅशनल नंबर आहे. हा पण काय रॅशनल, हा पण काय रॅशनल. का बरं, कारण की गिव्हन कोऑर्डिनेट्स आर रॅशनल. तर रॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन रॅशनल. त्याला मल्टिप्लाय केलं आणखी x नी, x पण काय कोऑर्डिनेट रॅशनल आहे. तर हा पण काय पूर्ण आन्सर रॅशनल. सो बेसिकली इट शुड बी इक्वल्स टू रॅशनल. जो एरिया आहे तो काहीतरी येईल आपला, पण तो काय असेल शेवटी एक रॅशनल नंबर असेल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, हे आपलं पहिलं, ठीक आहे, पहिलं आपलं रिलेशन. फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया काय असतो तुम्हाला आठवत असेल काय ते, एरिया इज इक्वल्स टू √3/4 साइडचा स्क्वेअर. म्हणजे या केस मध्ये तो काय होणार, √3/4 इंटू साइड किती आहे, समजा AB पकडा, AC पकडा, काही पण, त्याचा स्क्वेअर. आता दोन्ही ट्रायंगल सेमच आहे. दोन्ही जे आपण आन्सर काढले एकाच ट्रायंगल साठी काढले आहे. हे जर रिलेशन आहे, वन रिलेशन शुड बी इक्वल्स टू 2 असायला पाहिजे, राईट. तर दोन्हीही आपले ट्रायंगल सेमच आहे, तर दोघांचा एरिया काय असला पाहिजे, सेम. सो देअरफॉर लेट 1/2 इंटू जे आपला आन्सर आला 1 इक्वल्स टू 2 असायला पाहिजे. जे आपला आन्सर आला की 1/2 इंटू जो रॅशनल नंबर आहे इट शुड बी इक्वल्स टू √3/4 साइडचा स्क्वेअर किंवा एबीचा स्क्वेअर असं असलं पाहिजे ना, असं असलं पाहिजे. पण हे पॉसिबल आहे का, नाही. का बरं, कारण की कुठल्याही रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन इरॅशनल सोबत नेहमी काय असते, इरॅशनल. तर हे जे प्रोडक्ट आलं हे आलं रॅशनल
आणि हे जे प्रोडक्ट आलं हे काय आलं, इरॅशनल. याचा अर्थ रॅशनल इज नॉट इक्वल्स टू इरॅशनल. म्हणजे जे आपलं ऍझम्पशन होतं, जे आपलं ऍझम्पशन आहे, काय आपलं ऍझम्पशन, या ट्रायंगल काय इक्विलॅटरल विथ रॅशनल कोऑर्डिनेट, हे ऍझम्पशन काय रॉंग आहे. Therefore triangle cannot be equilateral. ठीक आहे, परत एकदा सांगतो सिंपल की आपण काय केलंय, एरिया ऑफ ट्रायंगल काढला. एरिया ऑफ ट्रायंगल कुठल्या फॉर्म्युल्याने, जो आपण आता जस्ट शिकलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे मिळालं काहीतरी एक्सप्रेशन. या प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये जे एक्स वाय कोऑर्डिनेट आहे ते कसे आहे, रॅशनल कोऑर्डिनेट्स आहे, रॅशनल नंबर्स आहे. रॅशनल नंबर सबट्रॅक्शन करा किंवा प्रोडक्ट करा, नेहमी काय ना रॅशनल, ही काहीतरी रॅशनल व्हॅल्यू आली, ही पण रॅशनल, ही पण रॅशनल, सगळ्याचं ऍडिशन रॅशनल नंबर. तर बेसिकली आपला एरिया काय आला 1/2 इंटू रॅशनल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल साठी एरिया काय असतो, √3/4 साइडचा स्क्वेअर. हा एरिया आणि हा एरिया काय असला पाहिजे, इक्वल. का बरं, कारण की दोन्ही ट्रायंगल एकच आहे. मग जर दोन्ही एरिया सारखे असेल तर हा रॅशनल नंबर या प्रोडक्टच्या बरोबर यायला पाहिजे. तर ह्या प्रोडक्ट मध्ये बघा, AB तर रॅशनल आहे, 4 ओके रॅशनल आहे, पण √3 काय इरॅशनल आहे. इरॅशनल सोबत तुम्ही कधी मल्टिप्लाय करणार रॅशनलला, तर आन्सर काय ते इरॅशनल. तर लेफ्ट साइडचा आन्सर रॅशनल होता, राइट साइडचा आन्सर इरॅशनल होता. रॅशनल, रॅशनल कॅन नॉट बी इक्वल टू इरॅशनल, म्हणजे हा एरिया सेम राहू शकत नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एक तर हा ट्रायंगल इक्विलॅटरल नाही, किंवा जर हा इक्विलॅटरल असेल तर हे कोऑर्डिनेट रॅशनल नाही, दोन पैकी एक. मग हे खूप चांगलं एक प्रूफ म्हणण्यापेक्षा खूप चांगलं एक रिझल्ट आहे की जर रॅशनल कोऑर्डिनेट असेल तर ट्रायंगल इक्विलॅटरल राहणार नाही, जर इक्विलॅटरल असेल तर रॅशनल कोऑर्डिनेट राहणार नाही. ठीक आहे, काही दिसत नाही गोष्टी कदाचित. ओके, सॉरी हा. ओके, थोडंसं हल्लं असेल सेटअपमध्ये. ओके, तर सांगायचा उद्देश तोच आहे की रॅशनल कॅन नॉट बी इक्वल्स टू इरॅशनल. त्यामुळे इक्विलॅटरल ट्रायंगल कॅन नॉट हॅव रॅशनल कोऑर्डिनेट किंवा रॅशनल कोऑर्डिनेट कॅन नॉट फॉर्म इक्विलॅटरल ट्रायंगल. राईट. तर हे आपण याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट बघितला. नेक्स्ट मध्ये आपण याच्याशी रिलेटेड एखादी क्वेश्चन आणखी बघू आणि नेक्स्ट टॉपिक आपल्या सेक्शन फॉर्म्युल्याकडे जाऊया. राईट. तर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक शेअर करत चला मित्रांसोबत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.